बातमी विरारमधून आहे। विरारच्या शाळेतील मुख्य प्रवेशद्वारावर झाड कोसळलंय। पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्यालय संकुलातील हा प्रकार आहे। दुर्घटनेत शाळेच्या नावाची कमान तुटली तर शाळा सुटण्याच्या 15 मिनिटं अगोदरच ही घटना घडली। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। तर घटनास्थळावरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। विरार पूर्वेच्या भाऊसाहेब वर्तक या शाळेच्या कमानीवरती मोठं चिंचेचं झाड कोसळले असल्यामुळे एक दुर्घटना घडलेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता त्या घटनास्थळावरती उभा आहोत। ही शाळा जी आहे ही जुनी शाळा आहे आणि विरारमधील प्रसिद्ध शाळा आहे। या ठिकाणी हजारो विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेतात। आज सकाळी 11:15च्या सुमारास चिंचेचं झाड जे आहे हे जुनं झाड होतं आणि ते या ठिकाणी संततधार पडणाऱ्या पावसामुळे कोसळलं असल्यामुळे या कमानीवरती पडलेलं आहे आणि या कमानीचं मोठं नुकसान देखील झालेलं आहे। शाळकरी विद्यार्थी जे आहेत ते याच शाळेमध्ये होते आणि सकाळच्या सुमारास या ठिकाणी गर्दी देखील होती, परंतु हे झाड अचानक कोसळलं असल्यामुळे या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रशासनाच्या वतीने आता वसईविरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान असतील या ठिकाणी पूर्णतः झाड बाजूला करून ही कमान काढण्याचं काम जे आहे सुरू आहे। विद्यार्थी आतमध्येच आहेत आणि यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे एक समाधान व्यक्त केले जात आहे। परंतु वसईविरार महापालिकेला याआधीच शाळा प्रशासनाकडून झाड तोडण्याचा पत्र देखील दिलेलं होतं, परंतु पालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे। संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, विरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।